नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत ज्वारी बाजरीची भाकरी। त्यासाठी आपण एका प्लेटमध्ये ज्वारी बाजरीचं मिक्स पीठ घेतलं आहे। त्यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय। पाणी आपण नॉर्मल घेतलं आहे इथे। पाणी आपल्याला थोड्याच प्रमाणामध्ये घ्यायचंय, कारण जास्त पाणी टाकलं तर ते पीठ पातळ होईल। हे बघा, आपलं पीठ मळून झालेलं आहे। बघा, असं सॉफ्ट असं दिसतंय। पीठ असं व्यवस्थित मळून झालेलं आहे। त्यानंतर एका बाजूला आपण तवा गरम करायला ठेवूया, कारण भाकरीसाठी तवा एकदम असा कडक गरम लागतो। पण एक मीडियम आकाराचा गोळा करून घ्यायचा आहे। या साईजच्या भाकऱ्या तुम्हाला पाहिजेत त्या आकाराचा गोळा करून घ्यायचा आहे। पिठाच्या गोळ्याला आपल्याला सुकं पीठ लावून ती व्यवस्थित अशी थापून घ्यायची। जेवढा आपण हलक्या हाताने भाकरी थापू तेवढी आपली भाकरी गोल आणि चांगली पातळ अशी येईल। इथे आपली भाकरी थापून झालेली आहे। तवा पण व्यवस्थित असा गरम झाला आहे। त्यावरती भाकरी टाकून भाकरीला आपण वरून पाणी लावूया, जेणेकरून आपली भाकरी चांगली शेकेल। तोपर्यंत आपण दुसरी भाकरी थापून घेऊया। खालच्या बाजूने आपली भाकरी शेकलेली आहे। आपल्याला आता पलटी करून घ्यायची आहे। बघा कशी भाकरी खालच्या बाजूने शेकलेली आहे। दुसऱ्या बाजूने पलटी करून घेतली आहे। बघा भाकरी कशी व्यवस्थित अशी फुगीर झाली आहे, म्हणजे याचाच अर्थ की व्यवस्थित अशी भाकरी शेकलेली आहे। तर अशा प्रकारे तुम्ही भाकरी बनवायला शिकू शकता। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत।